विमलताई मुंदडा अशा निवडणुका होत गेल्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या शिवसेना पक्षाचा एक साधा शिवसैनिक म्हणून मी त्यावेळेसपासून माझी निवडणुकीमध्ये पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केली। ज्यावेळेस अगदी मला मतदानाचा हक्क नव्हता त्या काळापासून एक बाळासाहेबांचे अग्रलेख वाचून तयार झालेला मी एक शिवसैनिक आहे। नंतरच्या काळामध्ये 2019 पर्यंत शिवसेनेचं इमाने इतबारे काम करत राहिलो। शिवसेनेच्या सर्व जडणघडणीमध्ये माझा सक्रिय सहभाग होता। कुठल्याही पदाची लालसा नव्हती, परंतु 2019ला विधानसभेच्या उमेदवारीवर खऱ्या अर्थाने माझा हक्क होता। परंतु बाहेरून शिवसेनेमध्ये आलेल्या काही लोकांमुळे सातत्यानं माझ्यावर अन्याय होत होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवलं होतं की रडत बसायचं नाही तर लढायचं। या ठिकाणी आपल्याला आपली कारकीर्द संपवली जाते असं लक्षात आल्यानंतर मी मागच्या विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक लढवली। अपक्ष निवडणूक लढल्यानंतर त्यावेळेस कुठलीही प्रचार यंत्रणा माझ्याबरोबर नव्हती, कुठले मोठे पाठबळ नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याच्या बळावर जवळपास 21,000 मतं मला त्या निवडणुकीत मिळाली। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की जनतेनं कौल हा भाजप शिवसेना महायुतीला दिला होता। परंतु नंतर कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हे आपण पाहिलं। महाविकास आघाडीचं सरकार केवळ सत्तेसाठी युती तोडून परत महाविकास आघाडी झाली, सरकार स्थापन झालं। त्यानंतर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 2-2.5 महिने मधल्या काळामध्ये आम्ही सर्व माझ्यासोबतचे कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकाच्या संपर्कात होतो। त्या काळामध्ये मला काँग्रेस पक्षाकडून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा मला असं सांगण्यात आलं होतं की आता तुम्ही जरी शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी तुम्ही आमच्या पक्षासोबत काम करा, कळंब तालुक्यामध्ये तुमच्याकडे चांगली यंत्रणा आहे, तुम्ही आमच्या पक्षात या। परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस एकत्र बसून निर्णय घेतला की सध्याच्या काळामध्ये कोणीही सत्तेकडे जातं, परंतु आम्ही त्यावेळेस असा निर्णय घेतला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला मिळती जुळती विचारधारा असलेला, हिंदुत्ववादाची विचारधारा असलेला पक्ष कोणता आहे तर तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यानंतर प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत भाजपामध्ये काम केलं आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः एक इच्छुक होतो आणि या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस उमेदवारीचा विषय आला त्यावेळेस खालचे काही रिपोर्ट असतील किंवा इतर काही बाबीतून या राज्याचे मुख्यमंत्री तथा या राज्याचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस या उमेदवारीसाठी माझं नाव समोर आलं आणि त्यावेळेस त्यांनी या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना माझ्याबद्दल माहिती विचारली। या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, आदरणीय राणादादा, माजी खासदार रवी सर, भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर साहेब आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले या प्रमुख नेते मंडळीबरोबर चर्चा करून त्यांनी उमेदवारी निश्चित केली। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व नेत्यांना विचारले असता ह्या सर्व 5ही नेत्यांनी त्यांना विश्वास दिला की आपण अत्यंत चळवळीतल्या आणि सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी देत आहात आणि आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू म्हणून विश्वास दिला। आणि या निवडणुकीमध्ये मी आता उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर या निवडणुकीला सामोरे जात आहे। आता या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मी फिरत असताना या मतदारसंघामध्ये नेमके काय झाले आणि लोकांची काय भावना आहे ह्या गोष्टी माझ्या समोर आल्यात। याच्यामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आले आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघाचे आमदार ज्यावेळेस 2.5 वर्ष सत्तेत होते
त्यावेळेस त्यांनी 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी होत्या की ज्यांचा त्यांनी पाठपुरावा केला असता तर आपल्या जिल्ह्याला न्याय मिळाला असता, आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. परंतु त्यांनी 2.5 वर्षात काहीच केलं नाही. आणि ह्या 2.5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचे विकासाला गती या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील कामाला मिळत असताना फक्त प्रत्येक वेळा मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मी कुठंतरी त्यांच्या उठावामधून अर्ध्या रस्त्यातून वापस आलो म्हणून माझ्या मतदारसंघाला विकास निधी दिला जात नाही, अशा प्रकारची थोडक्यात बोंबाबोंब म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं करण्याशिवाय या आमदार महोदयांनी काही केलं नाही. आणि आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला जी वाटतं की काही गोष्टी जर आपल्या आमदार साहेबांनी केल्या असत्या तर त्या आपल्या जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी झाल्या असत्या. असे काही प्रश्न मी या ठिकाणी काढलेत. ते प्रश्न मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेबाला विचारू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे. यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्याकडे कौडगाव MIDCची घोषणा केली होती. 10,000 रोजगार निर्मिती होणारा तो प्रकल्प होता. तर फडणवीस साहेबांनी घोषणा केल्याच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस कौडगावच्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा हा जो MIDC आहे तो प्रकल्प चालू व्हावा यासाठी 2.5 वर्षामध्ये या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे होते, आपल्या जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे होते, आपल्या मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे होते. त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी एक सुद्धा बैठक घेता आली नाही. दुसरा विषय आहे की कृष्णा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता त्यांच्याच्यानं त्या 2.5 वर्षामध्ये घेता आली नाही. त्या प्रकल्पासाठी कसल्याही प्रकारचा निधी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून घेता आला नाही. तिसरा विषय असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा NMCकडे अपूर्ण प्रस्ताव ह्यांनी का पाठवला? जागेचा प्रश्न 3 वर्षे प्रलंबित ठेवण्यात आला. चौथा विषय आहे आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी आवश्यक असलेला धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्याच्या हिश्श्याचे 50% निधी जो द्यायचा होता तो निधी या 2.5 वर्षामध्ये का देण्यात आला नाही? चौथा विषय आहे की कळंब तालुक्यातील युवकांना फार मोठी गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती की एवढा रोजगार निर्मिती करू, तेवढा रोजगार निर्मिती करू. तर कळंब तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांनी या 5 वर्षामध्ये आमदारकीच्या आणि त्यांच्या सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये काय केलं? परत आपल्याला अशी थाप मारली त्यांनी की विद्यापीठाचं आपलं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचं विद्यापीठात रूपांतर होणार आणि त्यासाठी समिती स्थापन झाली अशी थाप मारून त्यांनी विद्यार्थ्याला फसवलं. 2020-21, 21-22 या आर्थिक वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळावा यासाठी त्यांचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे आणि त्यावेळी हे तिघं पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी हा पीक विमा शेतकऱ्याला मिळावा यासाठी एक साधी बैठक घ्या अशी मागणी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून असेल जनतेच्या माध्यमातून केली जात होती की तो पीक विमा जनतेला मिळावा. त्यासाठी एक साधी बैठकसुद्धा त्यांच्याच्यानं घेणं झालं नाही. आणि हे असे सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या असताना आणि त्यांच्याच्यानं हे काम सहज होत होतं. त्या कामासाठी आदरणीय राणादादांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. हायकोर्टामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील कंपनीनं केलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पण हे साधी एक बैठक घेत होते कंपनीबरोबर तर ते होऊ शकत होतं. परंतु त्यांनी बैठक न घेतल्यामुळं त्यांनी शेतकऱ्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम केलं असं मला स्पष्टपणे वाटतं.
त्याचबरोबर त्यांच्या हातात सगळं असताना त्याच वेळेला त्यांनी हा पाठपुरावा न करता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी उपोषण केलं. मग उपोषण म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी नौटंकी केली, तर उपोषण करण्यापेक्षा त्याच वेळेस त्यांनी पाठपुरावा केला असता तर पीक विमा मिळाला असता. परंतु जे काम होणार आहे म्हणून माहिती आहे त्या कामासाठी ते उपोषणाचं नाटक केलं आणि लोकांमधून त्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यावर 2022-23च्या खरीपातील नुकसानीची भरपाई नोव्हेंबर 2023 मध्ये दिली जात असेल तर तुमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये 2020-21 आणि 21-22च्या नुकसान भरपाईबद्दल जेवढं ह्या महायुती सरकारला फास्ट जमलं तेवढं तुम्हाला का जमलं नाही. त्याचबरोबर आपण हा विषय बऱ्याच वेळा ऐकला असेल की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकारने 1 रुपयासुद्धा निधी द्यायची आवश्यकता नव्हती. त्यासाठी फक्त परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचा होता. त्यावेळेस पर्यटन खात्याचे मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब होते. त्यांच्या काळामध्ये साधा हा तुळजाभवानीच्या मंदिराचा हा आपल्या धार्मिक आस्थेचा प्रश्न असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या या प्रसाद योजनेचा प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी यांनी का पाठपुरावा केला नाही अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहेत की जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून विचारायचे. संत